लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पुसद येथे 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न. बातमी पुसद येथून. 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन पुसद येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यशवंत रंगमंदिर येथे शासकीय मुख्य ध्वजारोहण सोहळा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या हस्ते संपन्न झाला. सविस्तर वृत्त असे की 26 जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान लागू झाले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात जगातील एकमेव लिखित संविधान अर्थात भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1949 या दिवसापासून अंमलात आली आहे. त्याच भारतीय राज्यघटनेचा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा यशवंत रंग स्टेडियम पुसद तहसील कार्यालयाच्या बाजूला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या हस्ते संपन्न झाला. तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत घेण्यात आले. सलामी देण्यासाठी उपस्थित असलेल्या बटालियनचे कमांडर यांच्या वतीने प्रमुख अतिथी यांना सलामी देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पोलीस दल, होमगार्ड, गृहरक्षक दल, एनसीसी कॅडेट, अग्निशमन दल इत्यादी कमांडचे निरीक्षण प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी आशिष भुजबळ यांनी केले. पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार पुसद श्रीमती रेखा माणी मॅडम, पुसद नगर परिषद अध्यक्षा मोहिनीताई नाईक, तालुक्यातील माजी सैनिक, नायब तहसीलदार वैभव खाडे, मायादेवी ठोके, सौ चंपा राठोड, नायब तहसीलदार पुसद ठाणेदार सेवानंद वानखेडे, सहाय्यक महसूल अधिकारी दिलीप कोल्हेवाड, प्रशांत मुक्कावार, महसूल सहाय्यक देवानंद राठोड, महसूल सहाय्यक व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कोटलवार यांनी तर आभार नायब तहसीलदार वैभव खाडे यांनी केले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, विविध पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, प्रतिनिधी व पोलीस दल, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, एनसीसी कॅडेट इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.